हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? बरेच दिवस ब्लॉग आला नव्हता, तर आज मी पुन्हा एकदा ब्लॉग बनवते. तर आता आम्ही थोडं बाहेर चाललो आहे. कुठे आणि काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर आता आपण निघूया पुढे. कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत आजच्या दिवसामध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि आपण निघूया आता. तुला महाराजांनी टाईप करतो तू लिफ्ट करतो. खेचायचा तर आता आपण आलो आहोत कल्याणशील रोडच्या टाटा मोटर्समध्ये. आणि बऱ्याच दिवसांपासून आमची इच्छा होती गाडी घेण्याची. तर फार काही नॉलेज नाही आहे गाडीबद्दल, तर आधी म्हटलं इन्क्वायरी करूया. सो आता आम्ही इन्क्वायरीसाठी डोंबिवलीच्या कल्याणशील रोडवरती जो टाटा मोटर्स आहे तिथे इन्क्वायरीसाठी आलो आहोत. तर बघूया आता आपण. अजून तरी काही ठरवलेलं नाही आहे की कोणती गाडी घ्यायची. तर जस्ट इन्क्वायरीसाठी आलो. बघूया आपण इन्क्वायरी करूया, त्यानंतर मग व्हिडिओला पुन्हा एकदा स्टार्ट करूया. तर आता आमची इन्क्वायरी करून झाली आहे बऱ्यापैकी आणि बघूया आता. अजून काही डोक्यात विचार नाही आहे कोणती घ्यायची किंवा काय, पण सध्या तरी एक बघितली आहे. त्याच्याबद्दल मी घरी गेल्यावर तुम्हाला बोलेन इन डिटेलमध्ये. आणि आपण या विषयावर बोलूया थोड्या वेळाने. घरी गेल्यावर मी बोलते. इथे व्हॉईस डिस्टर्बन्स येतो आहे, त्यामुळे नंतर आपण बोलू थोड्या वेळाने की आम्ही कोणती कार बघितली आहे किंवा माइंडमध्ये काय आहे घेण्याचं त्याबद्दल. तर आता आम्ही दुसऱ्या डीलरकडे आलो आहोत टाटा मोटर्सच्या. तर इथे पण थोडी इन्क्वायरी करायची आहे की बघूया इथे कोणते कलर्स अवेलेबल आहेत ते. त्यासाठी आम्ही दुसरीकडे आलो आहोत आता. तर इथे पण थोडी इन्क्वायरी करतो आणि मग थोड्याच वेळात मी तुम्हाला परत एकदा भेटते. तर आता मी जाऊन आले आहे या डीलरकडे. आणि पहिल्या डीलरकडे आम्ही जिथे गेलो होतो तर तिथे जो कलर आम्ही बघत होतो तो कलर तिथे अवेलेबल नव्हता. सो आम्ही इकडे आलो आणि तो कलर मला इथे बघायला मिळाला आहे. तर थोड्या वेळाने मी परत भेटते तुम्हाला. बाकी आपण नंतर बोलूया. दत्तगुरू मित्रमंडळ आहे, इकडे गणपतीच्या पाया पडायला आलो होतो. मागी गणेशोत्सव चालू आहे आणि डोंबिवली पूर्व तुकाराम नगरला आहे हा गणपती. तर आम्ही इकडे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. तर हा पहिलाच आमचा गणपती होता दत्तगुरू मित्रमंडळाचा. आणि आता आपण वेस्टला जात आहोत दर्शनासाठी इतर गणपती बाप्पांच्या. मंडप कसा लावतात तसाच लावला. मित्रांनो, आता मी आलोय डोंबिवलीचा चिंतामणी मागी गणपती बघायला. चला आपण जाऊया आता आतमध्ये.
आपण आलो आहोत डोंबिवली वेस्टला प्रतिचिंतामणीच्या दर्शनाला आणि मूर्ती खूपच छान आहे इथली आणि झालंय दर्शन इथलं आमचं घेऊन. तर आता आम्ही नेक्स्ट गणपतीचे दर्शन घ्यायला चाललो आहोत. ते नवतरुण मित्रमंडळ होतं, खूप सुंदर गणपती होता. आणि आता आपण बालाजी मित्रमंडळचा ते नवतरुण मित्रमंडळचा गणपती आता आपण पाहिला आणि आता आपण बालाजी मित्रमंडळचा गणपती बघायला चाललो आहोत. तर ही इथून अशी एंट्री आहे. दर्शन घेऊन झालं आहे. आम्ही बालाजी मित्र मंडळाचा गणपती आता बघितला आपण थोड्या वेळापूर्वी आणि इथे लहान मुलांच्या स्पर्धा सुद्धा चालू आहेत. मी पण घेणार, मला पण खूप पाहिजे. तुम्हाला आवाज येत असेल, बॅक साईडला आवाज येत असेल. लहान मुलांच्या स्पर्धा पण चालू आहे तिकडे. तर आता आम्ही नेक्स्ट गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो. तर आता आपण आलो आहोत साईनाथ मित्र मंडळमध्ये. तर आपण आतमध्ये जाऊन इथला गणपती बघूया. हा असा एंट्रन्स आहे इथला. गणपती हाय कुठे नक्की? इकडे का इकडे? राईटला. देवीचा कैवारीचं दर्शन घेतलं आहे आणि गणपती खूप सुंदर होता. खंडोबाची प्रतिकृती बनवली होती. खूप सुंदर असा गणपती होता. न्यू एकता मित्रमंडळमध्ये आलो आहोत दर्शनासाठी.
तर आता आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत न्यू एकता मित्र मंडळ. इथला पण गणपती खूप सुंदर होता आणि इथे भंडारा सुद्धा चालू आहे. तर इथे भंडारा पण चालू आहे, पण आम्ही भंडाऱ्यासाठी नाही थांबत आहोत. तर आम्ही बघू नेक्स्ट आता कुठे आहे. मी पहिल्यांदाच आली आहे, त्यामुळे आजूबाजूला इन्क्वायरी करत करत पुढे जाते आहे. आणि तुम्ही पण माझ्याबरोबर बघा नेक्स्ट गणपती कोणता असेल तो. इथलाही गणपती बाप्पा फार सुंदर होता आणि मी पहिल्यांदा इकडे दर्शनासाठी आली होती मागे गणेशोत्सवाच्या. तर तुम्हालाही मी जे काही गणपती दाखवले आहेत ते आवडले का? आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर डोंबिवलीचं कोणी असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा. डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचं दर्शन घेतलं आहे. खूप सुंदर मूर्ती होती ती सुद्धा फॅमिली दाखवली होती आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती उंच अशी आणि तुम्ही पण बघितलं असेल. लाईट आहे थोडा. आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. ॲक्च्युली हा गणपती राहिला होता आमच्याकडून
पण मनात इच्छा असेल पप्पाचे दर्शन घ्यायचे ते होतंच. तर आम्ही घरी जायला निघालेलं असताना ते रस्त्यामध्ये दिसलं आम्हाला आणि आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो आणि ही मूर्ती खूप छान होती. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटू. तर आता आम्ही जाऊन आलो आहोत घरी आणि तसं प्लॅन नव्हता काही केलेला. मागे गणेशोत्सव मला बघण्याची खूप इच्छा होती, पण विनूला गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही. त्यामुळे त्याला या गोष्टींसाठी खूप मस्का लावावा लागतो, कारण की त्याला गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही आणि मला स्पेशली मी हाऊसवाईफ असल्यामुळे घरीच असते, त्यामुळे मला फिरायला खूप आवडतं सुरुवातीपासूनच. आणि त्याला एक दिवस सुट्टी मिळते त्यामुळे तोही वैतागलेला असते, त्याला मी समजूच शकते. पण तो मग गर्दीच्या ठिकाणी यायला बघत नाही. तरी त्याला आज खूप रिक्वेस्ट केली मी की प्लीज मला घेऊन चल. आणि मग तो तयार झाला माझ्याबरोबर येण्यासाठी मागी गणेशोत्सव बघण्यासाठी. आणि गणपती हे माझं मी खूप मानते गणपतीला सुरुवातीपासूनच. लग्नाच्या आधीपासूनच माझी खूप जास्त म्हणजे मी गणपतीला खूप जास्त मानते. त्यामुळे डोंबिवलीमध्ये मी कधी गेली नव्हती म्हणजे मागे गणेशोत्सव बघायला, पण ही माझी पहिलीच वेळ होती. सो माझ्या मनात होतं की मला जायचं आहे म्हणून. आणि यावेळेस विनू तयार पण झाला माझ्याबरोबर जाण्यासाठी. गाडी बघायला जाण्यासाठी म्हणजे इन्क्वायरी करायला जाणार होतो, हा आमचा प्लॅन होता. पण मागे गणेशोत्सवचं मला नक्की आमचं काही ठरलं नव्हतं. ते आम्ही अचानकच म्हणजे माझ्या मनात होतं पण त्याच्या मनात नव्हतं. तर मी त्याला ऑन द वे रिक्वेस्ट केली घरी येताना की प्लीज मला घेऊन चल म्हणून, कारण की उद्या गणेश विसर्जन आहे. तर आजचाच दिवस होता. सो प्लीज म्हटलं, सुट्टी आहे तर दोघांनाही सुट्टी होती, विनूला आणि ऋत्विकला. तर म्हटलं आपण दोघांना पण तुम्हाला सुट्टी आहे तर आपण जाऊन येऊया म्हणून मग आजचा डोंबिवली वेस्टचं मी जे मागी गणेशोत्सव चे बाप्पा दाखवले ते तुम्हाला कसे वाटले. मागी गणेशोत्सवचे जे डोंबिवली वेस्टचे मी बाप्पा दाखवले ते तुम्हाला कसे वाटले. आणि डोंबिवली वेस्टचे जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हे पहिलंच वर्ष होतं माझं, त्यामुळे थोडं इन्क्वायरी करत करत मला तिथे जावं लागलं. तिथलं वेस्टचं फारसं मी ईस्टला राहते आणि वेस्टचं मला फारसं काही नॉलेज नाही आहे. त्यामुळे थोडंसं आजूबाजूला इन्क्वायरी करतच आम्ही जात होतो. जेवढे पण गणेश बाप्पा आम्ही बघितले तिथले गणेशोत्सवातले सार्वजनिक मंडळाचे, ते आम्ही थोडं इन्क्वायरी करत आणि मॅप बघत वगैरे बघितले आहेत. सो तुम्हाला ते व्हिडिओ बघून कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तिथलं कोणी बघत असेल तर त्यांनी कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट इयर पण मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन. आणि गाडीबद्दल म्हणायचं झालं तर आम्हा दोघांना पण फार काही म्हणजे गाडीचा एक्सपिरियन्स नाही आहे. ही फर्स्ट गाडी घेण्याचा आमच्या मनात आहे आणि त्यामुळे जास्त कार ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स मला तर बिलकुल नाही आहे. आणि विनूला आहे पण त्याने मध्ये बरीच वर्ष गॅप पडल्यामुळे तो पण आता बऱ्यापैकी विसरला आहे ड्रायव्हिंग करायचं. आणि फारसं गाडीबद्दल काही नॉलेज कमी असल्यामुळे आम्ही आधी म्हटलं इन्क्वायरी करू 2-3 ठिकाणी आणि मग नीट विचार करूनच गाडी घेऊया. कारण की गाडी घेऊन असंच पडून राहणं हे पण काही म्हणजे योग्य वाटत नाही दोघांना पण. तर आता सध्या आम्ही इन्क्वायरी करायला आज गेलो होतो. तर कोणती गाडी घेणार किंवा काही असं इन फ्युचर आमचं ठरलं, म्हणजे घेणं तर आहेच, घ्यायची आहेच आम्हाला, पण जेव्हा ठरेल तेव्हा नक्की आम्ही तुम्हाला सांगू किंवा कोणती गाडी आहे मनात घेण्याची वगैरे. तर जेव्हा ठरेल ते व्हिडिओ थ्रू तुम्हाला नक्की आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की व्लॉगिंगला सुरुवात मी केली आहे. थोड्याफार चुका होत आहेत, मला एडिटिंग वगैरे अजून शिकायचं बरंच बाकी आहे. तर बऱ्याचशा चुका होतात व्हिडिओ घेताना वगैरे किंवा एडिटिंगमध्ये पण मला फार काही तेवढं नॉलेज नाही आहे, पण शिकण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे प्लीज मला सांभाळून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे. आणि हळूहळू मी इम्प्रूव्ह नक्की करण्याचा प्रयत्न करेन. आणि
डेली व्लॉगिंग तर सध्या पॉसिबल नाही आहे मला, पण जेवढं मला जमेल मी बाहेर एक्सप्लोअर म्हणजे बाहेर जाते मी बऱ्याचदा, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा आम्ही जिथे राहतो तिथलं आजूबाजूचं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन किंवा जसं मला आवडतं फिरायला वगैरे, तर ट्रॅव्हलचं वगैरे काही ब्लॉग्स बनवायचा माझा प्लॅन आहे मोस्ट ऑफ द, कारण की डेली ब्लॉग्स साठी मी एकटी मला बोलणं तेवढं म्हणजे बरोबर वाटत नाही आहे, तेवढं मला म्हणजे स्टार्ट केलं आहे त्यामुळे तेवढं मला जमत नाही आहे. आणि बाकी ऋत्विक स्कूलमध्ये असतो, विनू ऑफिसमध्ये असतो, त्यामुळे त्यांनाही ते व्हिडिओमध्ये त्यांनाही ते आवडत पण नाही त्या दोघांना येणं फारसं, आणि ते तेवढे फॅमिलियर नाही आहेत. म्हणजे ऋत्विक आहे पण तो सध्या लाजतो आहे यायला, तर हळूहळू त्यालाही सवय होईल, कारण की त्याच्याकडूनच मी ब्लॉगिंग करायला शिकली आहे म्हणण्यापेक्षा त्याला बघून मला इच्छा झाली आहे ब्लॉगिंग करण्याची. सो पण आता तो थोडासा लहान असताना बऱ्यापैकी घेत होता, जवळजवळ 4-5 वर्षांचा असताना छान ब्लॉग्स वगैरे बनवायचा तो, तर त्याला बघून मला असं वाटायचं की हा पुढे जाऊन नक्की ब्लॉगर बनेल, आणि त्याला बघून मला करण्याची इच्छा झाली की आपण पण ब्लॉगिंग करूया, म्हणजे जेणेकरून तोही आपल्यासोबत आपल्या ब्लॉग्समध्ये तोही आपल्याला हेल्प करेल किंवा येत जाईल. पण आता जसा तो मोठा झाला आहे तर तो थोडंसं लाजतो यायला ब्लॉगमध्ये, त्यामुळे हळूहळू तोही येईल माझ्यासोबत, आणि तेव्हा मग मी डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करेन. सध्या तरी डेली ब्लॉग करण्याचा काही प्लॅन नाही आहे, कारण की मी एकटी म्हणजे काय कंटेंट बनवून हे मला काही कळत नाही आहे, त्यामुळे सध्या डेली ब्लॉगिंगचं मनात तरी नाही आहे. त्यामुळे मला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. सो बाय बाय गाईज.